जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच सेट परीक्षा 2026 बाबत आपण महत्त्वाची माहिती घेणार आहोत. यामध्ये परीक्षेची जी काही सुधारित तारीख आहे, म्हणजे आता परीक्षा जी काही होणार आहे ती 27 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याबाबत आपणाला महत्त्वाची माहिती देणार आहे. ही परीक्षा अगोदर कधी आयोजित करण्यात आली होती आणि आता ती कधी होणार आहे याबाबत सविस्तर माहिती बघणार आहोत. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 23 जुलै 2026 पर्यंत लेट फीसह मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर या परीक्षा फॉर्म भरण्यास मुदत वाढेल का? याबाबतही आपण माहिती घेऊया. सरतेशेवटी आपण सेट परीक्षेत तुम्हाला यशस्वी कशा पद्धतीने व्हायचं याबाबत आपण माहिती घेणार आहोत. त्याकरता शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. पुस्तके कोणकोणती वापरली पाहिजेल, अभ्यास कसा केला पाहिजेल, शेवटच्या 7 दिवसामध्ये तुमची काय स्मार्ट स्ट्रॅटेजी असली पाहिजेल आणि काय प्लॅन असला पाहिजेल, याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यामुळं परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा आणि ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप परीक्षा फॉर्म भरला नाही, त्या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म लवकरात लवकर भरा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत यशस्वी होता येईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचं आहे, की आत्ताच्या प्लॅनमध्ये तुम्हाला जे काही स्ट्रॅटेजी सांगितल्या जाईल, या स्ट्रॅटेजीचा वापर करून माझे खूप सारे विद्यार्थी सेट परीक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले आहे. त्यामुळं आपल्याला परीक्षेसाठी, यशासाठी काही सुवर्णमंत्र मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. सगळ्यात प्रथम आज दिनांक 20 जुलै 2026 रोजी सेट भवनमार्फत एक जाहीर प्रकटन देण्यात आलं. ज्यामध्ये त्यांनी सांगितलं, की सेट परीक्षेची जी काही संभाव्य तारीख आहे, ती 6 सप्टेंबर 2026 रोजी करण्यात आलेली आहे. अशी माहिती त्यांनी 7 जुलै 2026च्या परीक्षाचं एक संभाव्य वेळापत्रक आहे, त्याची माहिती त्यांनी दिलेली होती. आणि त्याच्यामध्ये हे पण सांगितलेलं होतं, की 6 सप्टेंबर ही संभाव्य तारीख होती. तर परीक्षेची जी काही कन्फर्म तारीख आहे, ती पुढील 15 दिवसात तुम्हाला सविस्तर वेळापत्रकासह सांगण्यात येईल असं नमूद केलेलं होतं. आणि आपल्याला माहिती आहे, की 6 सप्टेंबर 2026 रोजी सी-टी-ई-टी म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही ऑलरेडी पूर्वनियोजित केलेली होती. त्यामुळं सेट परीक्षा आणि सी-टी-ई-टी परीक्षा ही एकाच वेळेस येत असल्या कारणामुळं कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून म्हणजे कोणत्याही या दोन्हीपैकी कोणत्याही एका परीक्षेपासून वंचित राहायला नको. त्यामुळं विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सेट परीक्षेची तारीख ही बदललेली आहे. याकरता खूप सारे मेल विद्यापीठापर्यंत पोहोचलेले होते. काही पत्र पण विद्यापीठाला प्राप्त झालेले होते. त्या पत्राला अनुसरून विद्यापीठाने सेट परीक्षेची नवीन तारीख जाहीर केलेली आहे. तर ती तारीख आहे 27 सप्टेंबर 2026 ही अंतिम तारीख आहे. आता याच्यामध्ये तरी सध्या तरी कोणत्याही पद्धतीचा बदल करण्यात आलेला नाही. आणि तुम्हाला माहीत आहे, की सेट परीक्षेची जी काही संभाव्य तारीख आता तरी तुम्हाला मी 27 सप्टेंबर सांगितली, पण परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 23 सप्टेंबर 23 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. आता यामध्ये आणखीन मुदतवाढ भेटू शकेल का? तर आपल्याला माहिती आहे, की कोणताही विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरण्यापासून वंचित राहिला कामा नये. जर काही यदाकदाचित एखाद्या 2 दिवसामध्ये अतिवृष्टी आली, जोरात पाऊस पडला किंवा काही कारणास्तव काही विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरता आले नाही, अशा विद्यार्थ्यांनी जर का मेल विद्यापीठाला केले, तर विद्यापीठ त्याची दखल घेऊन काही ठराविक कालावधी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी वाढवू शकते. पण मी म्हणेल, की अद्याप जर का कोणी परीक्षा फॉर्म वंचित राहिला असेल, तर त्यांनी त्वरित परीक्षा फॉर्म भरावा. तुम्हाला जुन्या परिपत्रकानुसार इथे सांगितलेलं आहे, की परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ही 23 जुलै 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. परीक्षा फॉर्ममध्ये काही दुरुस्ती करायची असेल, तर तुम्ही 24 जुलै ते 26 जुलै दरम्यान करू शकता. त्याबद्दल सुद्धा सविस्तर इथं इम्पोर्टंट डेट्समध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. परीक्षेचं ॲडमिट कार्ड हे त्यांनी सांगितलं होतं, की परीक्षेपूर्वी किमान 8 दिवस अगोदर तुम्हाला उपलब्ध होईल. तर आत्ताच्या या परीक्षेच्या तारखांच्या हिशोबाने परीक्षेचं हॉल तिकीट हे जे काही आहे, तर ते सर्वसाधारण 15 सप्टेंबरच्या आसपास जाहीर होऊ शकतं. त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढे सविस्तर देणारच आहोत. आता काही महत्त्वाच्या माहितींवर आपण या ठिकाणी नजर टाकणार आहोत. तर पेपर नंबर 1 साठी तुम्हाला कोणती पुस्तकं वापरायची, परीक्षेचा अभ्यास कशा पद्धतीने करावा, याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. परीक्षेचा अभ्यास कसा करावा याकरता सगळ्यात महत्त्वाचं आहे, की तुम्ही पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2चा जो काही अभ्यासक्रम आहे, तो पूर्णपणे समजून घेतला
पाहिजेल. संपूर्ण अभ्यासक्रमाचं वाचन किमान तुम्ही 2 ते 3 वेळेस परीक्षेपूर्वी करणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यातल्या जे काही बेसिक संकल्पना आहे ना, पेपर नंबर 1, पेपर नंबर 2 त्या संकल्पना तुम्ही समजून घेतल्या पाहिजेल. ही सगळ्यात महत्त्वाची पहिली स्ट्रॅटेजी आहे. दुसरं महत्त्वाचं आहे, की परीक्षेचा पॅटर्न तुम्ही समजून घेतला पाहिजेल. म्हणजे इथं अभ्यासक्रम समजल्यानंतर तुम्ही परीक्षेचा पॅटर्न समजून घ्या. परीक्षा थिअरी आहे का एम-सी-क्यू आहे, कोणतं मीडियम आहे, हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. जनरली तुम्हाला पेपर हा मराठी आणि इंग्रजी भाषेतून होतो. फक्त काही महत्त्वाच्या लँग्वेजेसच्या जे काही भाषा आहेत, तर त्यांची परीक्षा ही त्या भाषेमध्ये होत असते. पण शक्यतो मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये होतात. कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स याचे काही विषय आहेत, त्यांची परीक्षा फक्त इंग्लिश लँग्वेजमधूनच होत असते. परीक्षा पॅटर्न हा एम-सी-क्यू आहे, ज्यामध्ये पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2 अवेलेबल असतो. पेपर नंबर 1 ला तुम्हाला 50 प्रश्न असतात. एका तासासाठी ही परीक्षा असते. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण अशी 100 मार्कांची ही परीक्षा असते. तर पेपर नंबर 2 हा 100 प्रश्नांचा असतो, ज्यासाठी तुम्हाला 2 तासाचा टाईमावधी आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहे. असे 100 गुणिले 2 एकूण 200 मार्कांची परीक्षा पेपर नंबर 2 ची होत असते. तर पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2 मिळून टोटल 300 मार्कांची परीक्षा होती. यामध्ये तुम्ही कट ऑफ पण जाणून घेतला पाहिजे. दरवर्षी कट ऑफमध्ये 10% वाढ होत असते. तर सर्वसाधारण ओपन कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी आहेत, त्यांना आता 27 सप्टेंबर 2026 मध्ये किमान 300 पैकी 220 ते 240 मार्क पडलेच पाहिजेल. ओके. जे ओ-बी-सी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, तर या विद्यार्थ्यांना किमान 190 ते 210 मार्क पडले पाहिजेल. जे एस-सी, एस-टी, एन-टी, एस-बी-सी कॅटेगरीचे विद्यार्थी आहे, तर या विद्यार्थ्यांना सर्वसाधारणपणे 170 ते 190 तरी मार्क किमान पडले पाहिजेल. तर ते विद्यार्थी परीक्षेमध्ये यशस्वी होणार आहेत. ओके. आणि तुम्हाला माहिती आहे, की जेवढे काही विद्यार्थी अप्लाय करतील, त्या एकूण विद्यार्थ्यांच्या 6% हा निकाल तुमच्या कॅटेगरी वाईज, विषया वाईज हा जाहीर केला जातो. धरून चला, की सर्वसाधारणपणे 1,00,000च्या आसपास जर का परीक्षा फॉर्म आले, तर सर्वसाधारणतः 6 ते 6,500 विद्यार्थी पास आउट होतात. तर ज्यावेळेस हे 1,50,000च्या आसपास विद्यार्थी जातील, तर सर्वसाधारण 7,000 ते 8,000 विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षेत पास होतील, असं तुम्ही गृहीत धरा. पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2 साठी कोणती दर्जेदार पुस्तकं वापरली पाहिजेल? कारण तुम्हाला अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल, त्यासाठी कोणतीही पुस्तकं घेऊन चालणार नाही. परीक्षेसाठी दर्जेदार पुस्तकं वापरली पाहिजेल. मी तुम्हाला माझे काही बाकीचे जुने व्हिडिओ आहेत, त्यामध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे. पेपर नंबर 1, पेपर नंबर 2 ला मी कोणती पुस्तकं वापरली आहे, ज्याच्यातून मी यशस्वी झालो. तर यामध्ये तुम्ही दर्जेदार पुस्तकांमध्ये मराठी मीडियम पुस्तक वापरणार असेल, तर तुम्ही निराली पब्लिकेशन, विद्याभारती पब्लिकेशन, त्यानंतर के. सागर पब्लिकेशन अशी यांची पुस्तकं तुम्ही वापरली पाहिजेल. यामध्ये तुम्ही ब्रिजमोहन दायमा, शशिकांत शिंदे, शशिकांत अन्नदाते अशा प्राध्यापकांचे सविस्तर पुस्तकं वाचा. त्या पुस्तकातून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स हे पडून जातील. संकल्पना ह्या खूप चांगल्या भाषेमध्ये, साध्या समजेल सोप्या अशा भाषेमध्ये दिलेल्या आहे. त्याचबरोबर तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन त्या पुस्तकातून भेटणार आहे. त्यामुळे मराठी मीडियमसाठी तुम्ही ही पुस्तकं वापरली पाहिजेल. इंग्लिश मीडियमसाठी तुम्ही अरिहंत पब्लिकेशन, पियर्सन पब्लिकेशन, के.एस. मदन यांचं हे पब्लिकेशन आहे. त्यानंतर ट्रुसमन पब्लिकेशन अशी काही पुस्तकं तुम्ही इंग्लिश आणि हिंदी व्हर्जनसाठी तुम्ही वापरली पाहिजेल. म्हणजे दर्जेदार पुस्तकं वापरणं ही एक सेट परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे. पुढचं आहे, तुम्ही अभ्यास किती वेळ केला पाहिजेल. तुम्हाला खरंच जर का पहिल्या प्रयत्नात यशस्वी व्हायचं असेल, तर दिवसाच्या 24 तासांपैकी किमान 1/4 तास तुम्ही तुमच्या परीक्षेसाठी दिले गेले पाहिजेल. ओके. त्यामध्ये किमान 5 ते 6 तास तुम्ही डेली अभ्यास केला पाहिजे. सलग 5 ते 6 करण्याची आवश्यकता नाही. हवं तर सकाळी 2 तास, दुपारी 2 तास आणि सायंकाळी 2 तास किंवा काही जणांना वाटेल, सकाळी जर का तुम्ही 4 ते 7 चा वेळ आहे, संध्याकाळी तुमचा 9 ते 12 असेल किंवा त्याला काय म्हणूया 8 ते 11 असूया, अशा पद्धतीचा वेळ तुमचा असला पाहिजेल. म्हणजे दिवसभरातले किमान 5 ते 6 तास तुम्ही अभ्यासक्रम केला पाहिजेल. अभ्यासात सातत्य असलं पाहिजेल. आज अभ्यास केला, 2-3 दिवस ब्रेक दिला आणि पुन्हा अभ्यास केला, असं चालणार नाही. तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमाचं प्रॉपर नियोजन करा. टू डू लिस्ट बनवा. तुम्हाला 60 दिवस आहे. प्रत्येक विषयाला तुम्हाला 10 चॅप्टर आहे. पेपर नंबर 1 ला 10, पेपर नंबर 2 ला 10. तर याकरता किमान प्रत्येक विषयासाठी तुम्ही किमान 5 ते 6 दिवसाचा टाईम दिला
पाहिजे. त्या 5 ते 6 दिवसामध्ये सुद्धा सपोज 2 दिवस तुम्ही सिलेबसचं वाचन करायला, 2 दिवस तुम्हाला नोट्स काढायला, 2 दिवसापैकी 1 दिवस तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर आणि 1 दिवस फक्त आणि फक्त एम-सी-क्यूला तुम्ही दिला गेला पाहिजे. अशी पण तुम्ही स्ट्रॅटेजी फॉलो करू शकता. त्यानंतर पुढची महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे ते म्हणजे प्रिव्हियसच्या 10 म्हणजे मागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका किमान तुम्ही बघितल्या पाहिजेल, त्या सॉल्व्ह केल्या पाहिजेल, त्याचा सराव देखील केला पाहिजेल. याच्यामुळे तुम्हाला क्वेशन पेपरचा पॅटर्न हा लवकर अंडरस्टँड होणारा आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे, की मॉक टेस्ट तुम्ही दिली गेली पाहिजेल. मॉक टेस्ट हा एक तुमचा सराव परीक्षेचाच एक महत्त्वाचा भाग आहे. इथे तुम्ही घड्याळाचं व्यवस्थित टाईम लावा. टाईम सेट करून तुम्ही परीक्षा देण्याचा प्रयत्न करा. यामध्ये पेपर नंबर 1ला म्हणजे कदाचित तुम्ही काय करा, पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2च्या आठवड्यातून किमान 2-2 तुमच्या मॉक टेस्ट ह्या झाल्या गेल्या पाहिजेल. ओके. किती? ॲट लीस्ट 2-2 एम-सी-क्यू झाल्या म्हणजे ह्या मॉक टेस्ट तुमच्या झाल्या पाहिजेल. त्यानंतर पुढची महत्त्वाची, सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटेजी आणि जास्त मार्क मिळवून देणारी स्ट्रॅटेजी म्हणजे काय? तर ते म्हणजे स्वतःच्या नोट्स स्वतः तयार करणं. पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2 या दोन्हींसाठी सुद्धा तुम्ही महत्त्वाच्या नोट्स तुमच्या समजेल, साध्या सोप्या भाषेत समजेल अशा भाषेत तुम्ही स्वतः तयार केल्या गेल्या पाहिजेल. त्याची रिव्हिजन पण तुम्ही केली गेली पाहिजेल. ओके. म्हणजे कदाचित वेगवेगळ्या बँका आहेत, त्यांचे स्थापनेचे वर्ष आहे, वेगवेगळे अर्थतज्ञ आहे, त्यांच्या काही व्याख्या असतात किंवा त्यांनी काही शोध लावलेले असतात, मॅनेजमेंटच्या थेअरी असतात, त्या बघितल्या पाहिजेल. कधी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली, ते विद्यापीठ कशाशी रिलेटेड आहे, हायर एज्युकेशन असे काही महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत, त्याकडे काळजीपूर्वक नोट्स तयार करून घेतली पाहिजेल. रिसर्चच्या वेगवेगळ्या मेथड्स कशा आहेत, प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा, ॲडव्हांटेजेस, डिसॲडव्हांटेजेस, सॅम्पलिंगच्या वेगवेगळ्या मेथड्स, रिपोर्ट रायटिंगमधले काही कंटेंट, असे काही महत्त्वाचे भाग तुम्ही बघितले पाहिजेल. म्हणजे स्वतःच्या नोट्स या स्वतः तयार केल्या गेल्या पाहिजेल. पुढचं सगळ्यात महत्त्वाचं आहे, की वेळेचं प्रॉपर नियोजन तुम्ही केलं पाहिजेल. कारण परीक्षेत यशस्वी व्हायचं तर अभ्यास पण तुमचा तेवढा दर्जाचा पाहिजेल. मॉक टेस्ट दिल्या कारणामुळे तुम्हाला वेळेचं नियोजन करता येईल. नाहीतर विद्यार्थ्यांना खूप सारं येतं, पण एम-सी-क्यू नीट वेळेवर सॉल्व्ह केले नाही काही, तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्हाला 1 तासात म्हणजे 60 मिनिटामध्ये तुम्हाला 50 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. कारण तुम्हाला ओ-एम-आर शीट येते. या ओ-एम-आर शीटच्या माध्यमातून तुम्हाला हे एम-सी-क्यू सॉल्व्ह करायचे असतात. इथे प्रश्नपत्रिका वेगळी आणि आन्सर शीट लिहिण्यासाठी एम-सी-क्यूचं पेज हे वेगळं असतं. त्यानंतर तुम्हाला पुढची महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे, की तुम्ही रिव्हिजन पण केली पाहिजेल. रिव्हिजनला सर्वाधिक महत्त्व आहे. त्याला प्राधान्य जास्त करून दिलं गेलं पाहिजे. नाहीतर विद्यार्थी काय करतात, पुढचं पाठ मागचं सपाट करतात. असं काही करू नका. ओके. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं आहे, तुम्हाला जर का परीक्षेत जास्त मार्क मिळवायचे असेल, तर पेपर नंबर 1ला तुम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही. पेपर नंबर 1 मध्ये जेवढे चांगले गुण तुम्हाला भेटतील, तेवढा तुमच्या अंतिम निकालात मोठा फायदा होत असतो. पेपर नंबर 1ला 100 मार्कांपैकी किमान 80 ते 90 मार्क तुम्हाला कसे पडतील, या बाजूने विचार करा. 10 पैकी किमान 8 चॅप्टर काळजीपूर्वक करा. किती? 8 चॅप्टर. कारण या 8 चॅप्टरांमध्ये प्रत्येकी 5 प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला जवळ-जवळ तिथं 80 ते 90 मार्क सहज मिळू शकतात. ओके. आणि त्यामध्ये पेपर नंबर 2ला तुम्हाला 200 मार्कांपैकी किमान 140 मार्क जरी पडले किंवा 160 मार्क पडले, तर हे 80 आणि ते 160 असे मिळून तुम्हाला जवळ-जवळ 240 मार्कांपर्यंत सहज तुमचा स्कोर होऊ शकतो. पेपर नंबर 1 मध्ये तुम्ही टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, रिझनिंग, आय-सी-टी, कम्युनिकेशन, डेटा इंटरप्रिटेशन, हायर एज्युकेशन सिस्टीम आणि सगळ्यात शेवटी तुम्ही पॅराग्राफ हा जो काही आहे, तो नीट वाचून तुम्ही त्याच्या प्रश्नांची उत्तरं दिली गेली पाहिजेल. नेट परीक्षेमध्ये सुद्धा जवळ-जवळ 15 प्रश्न हे तुमचे म्हणजे पेपर नंबर 1ला तुम्हाला 5 प्रश्न आणि पेपर नंबर 2ला तुम्हाला 10 प्रश्न असे मिळून तुम्हाला टोटल 15 प्रश्न हे फक्त आणि फक्त पॅराग्राफ रायटिंगवर भेटतं. तसंच सेट परीक्षेमध्ये किमान पेपर नंबर 1ला पॅराग्राफ आणि पेपर नंबर 2ला पण कदाचित पॅराग्राफ दिला जाऊ शकतो. तर त्याकरता तुम्हाला त्याच्या खालचे एम-सी-क्यू त्याचं उत्तर तुम्हाला लिहिणं हे खूप आवश्यक असणार आहे. पॅराग्राफ व्यवस्थित वाचायचा, त्याच्यानंतर प्रश्न वाचायचे. शक्यतो तरी प्रश्न वाचायचा आणि मग पॅराग्राफ वाचायचे. जेणेकरून तुम्हाला जास्त उत्तरं त्याच्यातून भेटून जातील. तर हायर एज्युकेशन सिस्टम हा पण महत्त्वाचा चॅप्टर आहे. एन-ई-पी म्हणजे काय? नॅक
काय प्रकार आहे. ओके. आता नवीन नॅकचं रूपांतर कशामध्ये केलेलं आहे, नॅकमध्ये किती क्रायटेरिया असतात, त्याचं हेड ऑफिस कुठं आहे. ओके. त्यानंतर वेगवेगळ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट कधी स्थापन झाल्या, त्याच्यामध्ये तुम्हाला एज्युकेशनलच्या रिलेटेड वेगवेगळे आयोग होते. त्या आयोगाची माहिती तुम्ही त्या ठिकाणी काढली पाहिजे. पेपर नंबर 2चा अभ्यास कसा करताल, तर पेपर नंबर 2च्या वैयक्तिक नोट्स तुम्ही तयार करा. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्ही करून घ्या. त्या मजबूत करा, संकल्पना समजून घ्या. फक्त पाठांतर करू नका. तर पाठांतरासोबतच प्रत्येक युनिट नंतर काही एम-सी-क्यू दिलेले असतात त्या पुस्तकामध्ये, ते एम-सी-क्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. अजूनही तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तर त्यासाठी तुम्ही मोबाईल आणि सोशल मीडियाचा मर्यादित वापर केला पाहिजे. स्वतःवर पूर्णपणे आत्मविश्वास ठेवला पाहिजे. सातत्यपूर्ण अभ्यास तुम्ही केला गेला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, सेट परीक्षा ही तुमची फक्त बुद्धिमत्तेची नाही, तर तुम्ही योग्य नियोजन, सातत्य आणि नियमित ही सराव जर का केला, तर या परीक्षेत तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकतात. अजून तुम्हाला महत्त्वाची स्ट्रॅटेजी सांगायची म्हणजे, की तुम्ही अधिक पुस्तकं विकत घेण्यापेक्षा 1 किंवा मॅक्सिमम 2 चांगले पुस्तकं विकत घ्या. अधिकृत अभ्यासक्रम विद्यापीठाच्या वेबसाईटवरून डाउनलोड करा. मागील किमान 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही दोन्हीही मीडियमच्या सॉल्व्ह करा. त्याबरोबर मॉक टेस्ट द्यायला विसरू नका आणि रोज कंटिन्युअस रिव्हिजन करायला देखील विसरू नका. तुम्ही तुमचे जे सेट परीक्षेचे अभ्यास करणारे विद्यार्थी मित्र आहे, अशा 5-10 विद्यार्थी मित्रांचा काहीतरी ग्रुप तयार करा. रोज त्याबद्दल डिस्कशन करा. जेणेकरून आपापसातलं नॉलेज शेअर झाल्यामुळे सुद्धा तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. रोज थोडा अभ्यास करा, पण तो सातत्याने करा. सातत्य हेच तुमच्या सेट परीक्षेतील यशाचं एक सगळ्यात महत्त्वाचं रहस्य आहे, हे मी तुम्हाला पुन्हा सांगतो. त्याकरता विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक पद्धतीने तुम्ही परीक्षेचा अभ्यास करा. यामधले काही महत्त्वाच्या स्ट्रॅटेजी आहे, त्या पण महत्त्वाच्या स्ट्रॅटेजी मी तुम्हाला पुढे काही व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला सांगितलं असेल, की सेट परीक्षेत तुम्हाला कोणकोणती पुस्तकं वापरायची आहे, अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे, स्मार्ट स्ट्रॅटेजी कशी वापरायची आहे, याबाबत मी सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सेट परीक्षेमध्ये काही जर का तुम्हाला अडचण येत असेल किंवा काही माहिती मिळवायची असेल, तर त्या संदर्भात तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. माझा नंबर पण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सेट एक्झामच्या बाबत काही महत्त्वाची माहिती देण्यासाठी मी टेलिग्राम चॅनल चालू केलेला आहे. तर त्या ग्रुपला जॉइन व्हा. तिथे काही महत्त्वाच्या नोट्स आणि काही महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोच करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवीन-नवीन माहितीसह आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अधिक माहितीसाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.